गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्ससोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, कॉमर्समध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अकाउंटन्सी हा जो महत्त्वाचा विषय आहे, या विषयाचा पूर्ण सिलेबस आपल्या DNA कॉमर्स या यूट्यूब चॅनलवर अगदी मोफतपणे उपलब्ध करून दिला जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण लेक्चर सिरीज चालू केलेली आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत कोऑपरेटिव्ह सोसायटी फायनल अकाउंट. आत्तापर्यंत आपण कोऑपरेटिव्ह सोसायटी फायनल अकाउंटचे, क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे भरपूर प्रॉब्लेमची प्रॅक्टिस केली आणि आजपासून आपण कन्झ्युमर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी जी आहे दुसरा टाईप, त्या टाईपचे प्रॉब्लेम आपण शिकणार आहोत. आणि कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये फरक काय? तर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी जेव्हा आपल्याला विचारली जाते तेव्हा आपल्याला फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायचं आहे. परंतु जेव्हा कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटीचा प्रॉब्लेम विचारला जाईल तेव्हा आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे सगळं बनवावं लागणार आहे. तर आज आपण कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटीचा प्रॉब्लेम बघणार आहोत, म्हणजे आपल्याला ट्रेडिंग अकाउंटसुद्धा बनवायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चांगल्या प्रकारे समजून घ्या की क्रेडिट आणि कन्झ्युमर याच्यात फरक काय. खूप मायनर फरक आहे, जास्त काही फरक नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. तर तसाच प्रॉब्लेम असतो, तसाच ट्रायल बॅलन्स असतो, तशाच ॲडजस्टमेंट असतात. फक्त या प्रॉब्लेममध्ये, कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला एक ॲडिशनल अकाउंट बनवावा लागतो, ट्रेडिंग अकाउंट. कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटीवरून नाही समजलं तर रिक्वायरमेंट वाचत चला. बघा, ट्रायल बॅलन्स ऑफ मालेगाव कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे आणि इथं सांगितलं बघा, प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2025 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायला सांगितलेलं आहे. तुम्हाला समजलं नाही तर रिक्वायरमेंट वाचा आणि त्या पद्धतीने सोडवा. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आपण जसं बनवत होतो तसंच बनवायचं फॉर्म एन मध्ये, आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या अगोदर फक्त ट्रेडिंग अकाउंट बनवून घ्यायचा, एक 7-8 लाईनचं बनवायचं, जास्त नाही. आणि जो फॉर्म एन आहे तो फॉर्म एन फक्त ॲप्लिकेबल आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटला. ट्रेडिंग अकाउंटला काही फॉर्मॅट वगैरे दिलेला नाही. ट्रेडिंग अकाउंट आपण जसं बनवत होतो 11वी 12वी ज्युनियर कॉलेजला तसंच बनवायचं. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला काय येतं आपल्याला माहिती आहे, क्रेडिटला काय येतं ते आपल्याला माहिती आहे. सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कम आपण ट्रेडिंग अकाउंटला लिहित असतो. उदाहरणार्थ ओपनिंग स्टॉक आपण इथं लिहितो, परचेस लिहितो, कॅरेज लिहितो, वेजेस लिहितो. इकडे क्रेडिटला आपण सेल्स, क्लोजिंग स्टॉक वगैरे हे ट्रान्झॅक्शन लिहित असतो. तर ट्रेडिंग अकाउंटला काय काय येतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता जेव्हा प्रॉब्लेममध्ये ट्रेडिंग अकाउंट बनवायचा असेल तर प्रॉब्लेमसुद्धा त्या पद्धतीने सेट केला जाणार. बघा, इथं तुम्हाला परचेस दिसणार, इथं तुम्हाला सेल्स आलेले दिसतील, इथं तुम्हाला ओपनिंग स्टॉक आलेला दिसणार, इथं तुम्हाला वेजेस, कॅरेज वगैरे हे सर्व ट्रेडिंग अकाउंटचे ट्रान्झॅक्शन ट्रायल बॅलन्समध्ये दिसतील. जोपर्यंत आपण क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा प्रॉब्लेम शिकत होतो तोपर्यंत आपल्याला परचेस, सेल्स वगैरे कुठेच दिसले नाही, कारण आपल्याला ट्रेडिंग अकाउंट बनवायचा नव्हता. म्हणजे जसा प्रॉब्लेम असेल तसा प्रॉब्लेम सेट केला जाईल. कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये हे सगळे ट्रान्झॅक्शन तुम्हाला बघायला मिळतील. तर तसंच सोडवा. सगळ्यात अगोदर ॲडजस्टमेंट वाचा, ज्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्यांना टिक मार्क करून घ्या. तर पहिलीच ॲडजस्टमेंट बघा, क्लोजिंग स्टॉकची दिली. क्लोजिंग स्टॉक ट्रायल बॅलन्समध्ये कधीच दिला जात नाही. क्लोजिंग स्टॉक डायरेक्ट सोडवा. आता आपण क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये क्लोजिंग स्टॉक शिकलो होतो, तिथं क्लोजिंग स्टॉक स्टेशनरीवर देत असायचे. इथं स्टेशनरी वगैरे काही नाही. क्लोजिंग स्टॉक जसं 11वी 12वीला सोडवलं तसंच सोडवायचं. त्याच्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट तुम्ही बघू शकतात. आपण प्रॉब्लेम थोडा स्क्रोल करूया. दुसरी ॲडजस्टमेंट बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सांगितलं. आउटस्टँडिंग आपण शिकलो कशावर आहे, रेंटवर 100 रुपये आणि सॅलरीवर 200 रुपये. मग चला आपण टिक मार्क करून घेऊया, रेंट आणि सॅलरी. मग रेंट इथं दिलेला आहे बघा, रेंट अँड टॅक्सेस, त्याला टिक मार्क करा. आणि सॅलरी इथं दिलेली, सॅलरीला टिक मार्क करा. त्याच्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट परत सॅलरीवर दिली. प्रीपेड सांगितलं, पहिले आउटस्टँडिंग आता प्रीपेड, मग सॅलरीला 2 स्टार करा. एक ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंगची आहे, एक प्रीपेडची आहे. त्याच्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट इंटरेस्टची. इंटरेस्टची ॲडजस्टमेंट फक्त ओळखायची, डेबिटला सोडवायची का क्रेडिटला. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, डेबिटचा इंटरेस्ट म्हणजे एक्सपेन्सेस आणि क्रेडिटचा इंटरेस्ट म्हणजे इन्कम. मग ॲडजस्टमेंट इंटरेस्टची एक्सपेन्सेसशी संबंधित आहे का इन्कमशी संबंधित आहे. बघा, इंटरेस्ट ॲक्र्यूड शब्द आला, ॲक्र्यूड म्हणजे मिळणे. मग जो इंटरेस्ट आपल्याला मिळणार आहे तो आपला इन्कम होणार. इन्कम म्हणजे कोणता, क्रेडिट साईडला इंटरेस्ट. जेव्हा इंटरेस्ट ॲक्र्यूड सांगणार, क्रेडिट साईडला दिलेल्या इंटरेस्टवर सोडवा. मग इथं बघा, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट याला स्टार करा, क्रेडिटमध्ये दिलेला. डेबिटच्या इंटरेस्टला स्टार करू नका, कारण ॲक्र्यूड शब्द आलेला आहे. ॲक्र्यूड शब्द आला तर क्रेडिटच्या इंटरेस्टवर सोडवा. त्याच्यानंतर चार्ज डेप्रिसिएशन 5% फर्निचरवर आहे, मग ऑफिस फर्निचरला आपण इथं स्टार करूया.
त्याच्यानंतर शेवटची ॲडजस्टमेंट बघा विद्यार्थी मित्रांनो, दी सोसायटी डिक्लेअर 10% डिव्हिडंड. डिव्हिडंड सोसायटीने डिक्लेअर केलेला आहे. आपण डिव्हिडंडची ॲडजस्टमेंटची प्रॅक्टिस केलेली आहे. डिव्हिडंड जर डेबिटमध्ये दिला तरच त्याला स्टार करा, अदरवाईज करू नका. इथं बघा डिव्हिडंड डेबिटमध्ये दिला आहे, त्याला स्टार करा. डेबिटच्या डिव्हिडंडवर. क्रेडिटमध्ये डिव्हिडंड दिला त्याला स्टार करू नका. त्या व्यतिरिक्त आता थोडा प्रॉब्लेम वरती करू. स्टार लक्षात ठेवा कशावर आहे, आपण त्यांना स्टार केलेले. आता एक क्लोज करतोय मी. त्याच्यानंतर शेवटची ॲडजस्टमेंट बघा. तर आपण परत स्टार करून घेऊया. आपल्या ॲडजस्टमेंट कशावर होत्या, एक होती फर्निचरवर, त्याच्यानंतर आपली होती सॅलरीवर 2 ॲडजस्टमेंट होत्या, त्याच्यानंतर रेंटवर ॲडजस्टमेंट होती, त्याच्यानंतर अजून कशावर ॲडजस्टमेंट होती विद्यार्थी मित्रांनो, इंटरेस्ट, क्रेडिटच्या इंटरेस्टवर ॲडजस्टमेंट होती. एवढे स्टार केलेले होते आपण. त्याच्यानंतर सोसायटीने 10% डिक्लेअर डिव्हिडंड केला, डेबिटच्या डिव्हिडंडवर स्टार करायचा. हा 400 रुपये जो डेबिटमध्ये दिला त्याला. जेव्हा डिव्हिडंडची ॲडजस्टमेंट येणार, डिव्हिडंड डेबिटच्या डिव्हिडंडला स्टार करा. त्याच्यानंतर रिझर्व्ह फंडला 25% ट्रान्सफर करा. हे आपण 100% आपण करतच असतो. रिझर्व्ह फंडला स्टार करून ठेवा. मग इथं रिझर्व्ह फंड दिलेला आहे बघा क्रेडिटमध्ये. इथं तुम्ही रिझर्व्ह फंडवरती इथं दिलेलं आहे, इथं त्याला स्टार करा. आणि शेवटची ॲडजस्टमेंट कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंडला ॲडिशन सांगितलेले ट्रान्सफर करायला. ॲडिशन टू फंड आपण भरपूर वेळ शिकलो. मग कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड इथं वरती आहे, त्याला स्टार करा. आता ज्यांना स्टार केलं त्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहे, त्यांचे 2 इफेक्ट करा. ज्यांना स्टार नाही त्यांचा एकच इफेक्ट करा. आता कशावर ॲडजस्टमेंट आहे लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. हे मी क्लोज करतोय. आता सोडवायचं कसं, तर सोडवण्याची टेक्निक तुम्हाला माहिती आहे. अगोदर आपण सगळे डेबिट सोडवणार, नंतर क्रेडिट सोडवणार. मग डेबिट सोडवत असताना डेबिटचा नियम वापरा. डेबिटचा नियम काय, तर डेबिटमध्ये दिलेला प्रत्येक ट्रान्झॅक्शन एक्सपेन्सेस असू शकतो किंवा असेट असू शकतो. एक्सपेन्सेस असला तर आत्तापर्यंत आपण फक्त प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहित होतो. आता तसं नाही करायचं. एकतर एक्सपेन्सेस जर असेल तर तो ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जाणार. म्हणजे तो डेबिटला रेकॉर्ड करायचा, परंतु फक्त प्रॉफिट अँड लॉस नाही, ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि असेट असेल तर असेटला रेकॉर्ड करा. मग पहिला डेबिट बॅलन्स बघा, स्टॉक 1 एप्रिलचा. आत्तापर्यंत आपण क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी सोडवलं, तिथं कधीच ओपनिंग स्टॉक दिला नाही. पण जेव्हा कन्झ्युमरचा प्रॉब्लेम सोडवणार, ट्रेडिंग अकाउंट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये ओपनिंग स्टॉक बघायला मिळेल. मग 1/4 म्हणजे 1 एप्रिल, 1 एप्रिलचा जो स्टॉक असतो तो ओपनिंग स्टॉक असतो. आणि ओपनिंग स्टॉक आपण नेहमी कोणत्या अकाउंटला लिहित असतो, तर ओपनिंग स्टॉक आपण नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहित असतो. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटची सुरुवात ओपनिंग स्टॉकनेच होत असते. मग टू ओपनिंग स्टॉक, याला काही फॉर्मॅट वगैरे काही नाही आहे, डायरेक्ट लिहा टू ओपनिंग स्टॉक. डायरेक्ट आउटर कॉलम ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 11,250. जेव्हा ट्रायल बॅलन्समध्ये स्टॉक देणार 1 एप्रिलचा, तो ओपनिंग स्टॉक म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा. ओपनिंग स्टॉक नंतर फर्निचर एक्सपेन्सेस आहे का असेट आहे, असेट आहे. मग असेट आपण लिहितो बॅलन्स शीटच्या असेटला. टोटल 11 असेट आहे, त्याच्यापैकी फिक्स असेटमध्ये आपण लिहितो 7 नंबरमध्ये. मग लिहा ऑफिस फर्निचर. मग आपण इथं लिहूया ऑफिस फर्निचर. याच्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनरला लिहूया, ऑफिस फर्निचर इनरला लिहा. मग ऑफिस फर्निचरची अमाऊंट दिली 5,300 आणि लगेच ॲडजस्टमेंट सोडवा. ॲडजस्टमेंट नंबर 5, डेप्रिसिएशन चार्ज करायचं 5%. डेप्रिसिएशनमुळे असेट कमी होते, म्हणजे डेप्रिसिएशन नेहमी आपण लेस करणार. मग लेस 5% डेप्रिसिएशन. मग 5% डेप्रिसिएशन काढा. 1 झिरो कट केला तर 10%, 2 झिरो कट केले तर 1%. मग 1% येतो 53 गुणिले 5 करा, किंवा 10% काढा 530, 530चे निम्मे करा. मग किती येतात 265. मग 265 वजा करा. मग शिल्लक किती राहतात विद्यार्थी मित्रांनो, 5,300 मधून 265 वजा केले तर 5,035. 5,035 एवढी अमाऊंट आपल्याकडे शिल्लक राहते. आता फर्निचरमधून डेप्रिसिएशन वजा केलं, हा एकदा 2 इफेक्ट करावे लागतील कारण ॲडजस्टमेंट आहे. मग डेप्रिसिएशन पहिल्यांदा वजा करतात असेटमधून आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करतात. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपल्या तोच फॉर्मॅट आहे. टोटल 16 एक्सपेन्सेस असतात, त्याच्यापैकी 14 नंबरचा खर्च जो आहे त्याच्यामध्ये आपण डेप्रिसिएशन लिहितो. मग तुम्हाला आता नंबरिंग पार्ट झाले पाहिजे खर्चांचे. मग 14 नंबरला डेप्रिसिएशन आहे बघा. मग 14 नंबरला आपल्याकडे डेप्रिसिएशन आहे, तिथं आपण लिहिणार डेप्रिसिएशन ऑन ऑफिस फर्निचर. आउटर कॉलम
265. मग डेप्रिसिएशनचे दोन इफेक्ट काय झाले, डेप्रिसिएशन पहिल्यांदा असेटमधून लेस केलं, दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, संपलं. फर्निचर नंतर परत क्रेडिट आहे, क्रेडिट सोडू नका, डेबिट सोडवा. मग इथून डेबिट सुरू झाले. सन्ड्री डेटर्स, डेटर्स आपली असेट आहे, आत्तापर्यंत डेटर्स आलं नव्हतं बघा, पण आता डेटर्स आले. मग असेट आहे डेटर्स, असेटला जा आणि असेटला लिहा. मग असेट नंबर 5 सेपरेट डेटर्ससाठी आहे, डायरेक्ट अमाऊंट लिहा. सन्ड्री डेटर्स आहे 3000, डायरेक्ट आउटरला 3000 डेटरच्या समोर, सन्ड्री डेटर्स 3000. त्याच्यानंतर सॅलरी, सॅलरी खर्च आहे, खर्च आपण ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, तर मेजॉरिटी खर्च इनडायरेक्ट खर्च आपण ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉसच्या अकाउंटच्या डेबिटला लिहितो, सॅलरी ट्रेडिंग अकाउंटला लिहिली जात नाही. मग सॅलरी आपण लिहितो कुठे, टोटल 16 खर्च आहे, त्याच्यापैकी आपण सॅलरी लिहितो 3 नंबर एक्सपेन्सेसमध्ये. मग 3 नंबर एक्सपेन्सेसमध्ये जाऊया. 3 नंबर एक्सपेन्सेस आपलं सॅलरीचं असतं, स्टाफची सॅलरी. मग त्याच्यामध्ये लिहा सॅलरीज. 2 ॲडजस्टमेंट सॅलरीवर आहे, 2 स्टार केले होते आपण, अतिशय महत्त्वाचं आहे. मग लिहा सॅलरीज इनरला, सॅलरीज इनरला त्याची अमाऊंट लिहा 2700. सॉरी, सॅलरीज किती आहे 7500. मग सॅलरीज लिहा इनरला 7500. 2 ॲडजस्टमेंट आहे, त्याच्यापैकी पहिली ॲडजस्टमेंट सोडवा. सॅलरीवर सांगितलं आउटस्टँडिंग, आउटस्टँडिंग म्हणजे द्यायचं आहे. आउटस्टँडिंग आपल्याला भरपूर वेळेस मी शिकवलेलं आहे. आउटस्टँडिंग जेव्हा जेव्हा येणार पहिल्यांदा ॲड करा. मग ॲड आउटस्टँडिंग सॅलरी, ॲड करा. किती आउटस्टँडिंग सांगितलं 200. लगेच टोटल करू नका, अजून एक ॲडजस्टमेंट सोडवायची. मग दुसरा इफेक्ट करा, आउटस्टँडिंग पहिल्यांदा खर्चामध्ये ॲड करा आणि दुसऱ्यांदा आउटस्टँडिंग द्यायचं आहे म्हणून दुसऱ्यांदा रेकॉर्ड करा लायबिलिटीला. मग लायबिलिटी टोटल 12 आहे, त्याच्यापैकी 7 नंबर लायबिलिटी करंट लायबिलिटीमध्ये लिहायचं. नेहमी आउटस्टँडिंग करंट लायबिलिटीमध्ये लिहित चला. आउटस्टँडिंग सॅलरी 7 नंबरमध्ये लिहा. आउटस्टँडिंग सॅलरी किती दिलेली आहे 200, डायरेक्ट आउटर कॉलम 200. 2 इफेक्ट झाले. आता सॅलरीवर अजून एक ॲडजस्टमेंट आहे प्रीपेड. आउटस्टँडिंग आणि प्रीपेड एकमेकांच्या विरुद्ध सोडवतात. आउटस्टँडिंग जर ॲड केली तर प्रीपेड लेस करा. मग प्रीपेडचा पहिला इफेक्ट लेस प्रीपेड. आणि किती वजा करायला सांगितलं ॲडजस्टमेंट नंबर 3 300. मग करा वजा. आता फायनल उत्तर बघा, 7500 मध्ये 200 ॲड होतील 7700, त्याच्यातून 300 वजा होतील 7400. आता दुसरा इफेक्ट करा. आउटस्टँडिंग दुसऱ्यांदा लायबिलिटीला रेकॉर्ड करतात, प्रीपेड दुसऱ्यांदा असेटला रेकॉर्ड करतात. मग कुठे रेकॉर्ड करू, टोटल 11 असेट आहे, त्याच्यापैकी प्रीपेड नेहमी 9 नंबर असेट अदर आयटममध्ये रेकॉर्ड करायची. मग अदर आयटममध्ये लिहा प्रीपेड सॅलरी. प्रीपेड सॅलरी किती आहे 300, डायरेक्ट आउटर कॉलम 300. दोन्ही ॲडजस्टमेंट सॅलरीच्या झाल्या. कमिशन डेबिटमध्ये दिलं, कमिशन डेबिटमध्ये दिलं. डेबिट म्हणजे काय, एक्सपेन्सेस किंवा असेट. तर कमिशन डेबिटमध्ये दिला तर एक्सपेन्सेस आहे, असेट नाही. मग एक्सपेन्सेस रेकॉर्ड करा. एक्सपेन्सेस आपण रेकॉर्ड करतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. टोटल पहिले 16 खर्च आहे, त्याच्यापैकी पहिल्या 15मध्ये कमिशन कुठेच नाही आहे. मग एखादा खर्च पहिल्या 15मध्ये जर येत नसेल तर तो आपण लास्टमध्ये रेकॉर्ड करणार, अदर एक्सपेन्सेस 16 नंबर. मग चला 16 नंबरमध्ये जाऊ. 16 नंबर खर्चामध्ये या. इथे 16 नंबर खर्चामध्ये लिहा 16 नंबर अदर कमिशन. मग कमिशन डायरेक्ट आउटर कॉलमला लिहा 2700. कमिशन डायरेक्ट आउटर कॉलम 2700. त्याच्यानंतर परत क्रेडिट बॅलन्स आला, क्रेडिट बॅलन्स राहू द्या, डेबिट सोडवायचे. मग परत डेबिट कुठून आहे, रेंटपासून. मग रेंट एक्सपेन्सेस आहे का असेट आहे, एक्सपेन्सेस आहे. मग रेंट खर्च आहे, खर्च आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला मेजॉरिटी लिहितो. मग रेंट नावाचा खर्च सेपरेट आहे 8 नंबरला. मग 8 नंबरमध्ये लिहा रेंट अँड टॅक्सेस. इनरला लिहा, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे रेंट अँड टॅक्सेस. मग इनरला लिहा रेंट अँड टॅक्सेसची अमाऊंट आहे 2600. रेंट अँड टॅक्सेस आहे 2600. लगेच ॲडजस्टमेंट सोडवा. रेंटवर आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट जशी सॅलरीवर सोडवली तशी. आउटस्टँडिंग पहिल्यांदा करायची ॲड आउटस्टँडिंग रेंट 100. आउटरला जाणार 2700. पहिल्यांदा 100 रुपये आउटस्टँडिंग ॲड करा. दुसऱ्यांदा आउटस्टँडिंग लिहिणार लायबिलिटीला. मग लायबिलिटीला या, लायबिलिटी नंबर 7 आउटस्टँडिंग रेंट, डायरेक्ट आउटर कॉलम 100.
दोन इफेक्ट झाले, संपली ॲडजस्टमेंट. रेंट नंतर पोस्टेज खर्च आहे. मेजॉरिटी खर्च आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहितो, ट्रेडिंगला लिहित नाही. मग पोस्टेज नावाचा खर्च सुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहितात. कुठे लिहू तर पोस्टेज नावाचा खर्च सेपरेट 9 नंबरमध्ये आहे बघा, मग तिथे लिहा पोस्टेज. पोस्टेज 9 नंबरमध्ये, 9 नंबरमध्ये पोस्टेज लिहा. किती दिलेलं आहे पोस्टेज? 1250. डायरेक्ट आउटर कॉलम 1250. पोस्टेज नंतर ट्रॅव्हलिंग खर्च आहे. ट्रॅव्हलिंग नावाचा खर्च सुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. कुठे तर ट्रॅव्हलिंग नावाचा खर्च सेपरेट 7 नंबर स्टाफच्या ट्रॅव्हलिंगमध्ये. मग ट्रॅव्हलिंग लिहिलेलं आहे आपण, डायरेक्ट लिहून टाका. ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेन्स 200. कन्व्हेन्स दिला म्हणून इथं लिहा परत, ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेन्स 200. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला कोणते खर्च येतात? परचेस, ओपनिंग स्टॉक, त्याच्यानंतर वेजेस, कॅरेज, हे खर्च ट्रेडिंगच्या डेबिटला येतात. बाकी सगळं मेजॉरिटी खर्च प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचे. त्याच्यानंतर पोस्टेज नंतर ट्रॅव्हलिंग झालं. ट्रॅव्हलिंग नंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी खर्च आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी सुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टोटल 16 खर्च आहे, त्याच्यापैकी 10 नंबर सेपरेट आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. मग त्याच्यासमोर त्याची अमाऊंट लिहा. प्रिंटिंग अँड स्टेशनरी दिलेला आहे 400. मग प्रिंटिंग अँड स्टेशनरी लिहा 400. त्याच्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी नंतर कॉल्स इन ॲरियर्स नवीन आलं बघा. कॉल्स इन ॲरियर्स डेबिटमध्ये आलं. बरेच विद्यार्थी म्हणणार सर डेबिट म्हणजे काय, एक्सपेन्सेस किंवा असेट. तर लक्षात घ्या, कॉल्स इन ॲरियर्स एक्सपेन्सेस पण नाही आणि असेट पण नाही. कॉल्स इन ॲरियर्स असे कॉल्स जे ॲरियर्समध्ये आहे, ड्यू आहे, मिळायचे आहे, अजून मिळालेले नाही. जेव्हा जेव्हा शेअर होल्डरकडून एखादी अमाऊंट येणे बाकी असते त्याला आपण ॲरियर्स म्हणतो. मग येणे बाकी आहे किती? 600 रुपये, ते मिळाले नाही. तर जेव्हा जेव्हा कॉल्स इन ॲरियर्स दिला जाणार, तो कॉल्स इन ॲरियर्स अजून मिळाला नाही, तो नेहमी कॅपिटलमधून लेस करा. लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. जेव्हा जेव्हा प्रॉब्लेममध्ये कॉल्स इन ॲरियर्स येणार, कॉल्स इन ॲरियर्स म्हणजे शेअर होल्डरकडून मिळणारी रक्कम अजून मिळाली नाही. मिळाली नाही म्हणजे तो कॅपिटलमध्ये दाखवणार नाही. मग कॉल्स इन ॲरियर्स तुम्ही कॅपिटलमधून वजा करा. जेव्हा जेव्हा कॉल्स इन ॲरियर्स येणार फक्त एकदाच रेकॉर्ड करा, वजा करा कॅपिटलमधून. मग कॅपिटल कुठे लिहितो आपण? कॅपिटल आपण लिहितो लायबिलिटीला. मग लायबिलिटीला 1 नंबरलाच आपण कॅपिटल लिहितो. ॲथोराइज कॅपिटल दिलेला आहे का? नाही. तर डायरेक्ट आपला शेअर कॅपिटल लिहा. शेअर कॅपिटल किती आहे? 10,000. मग लिहा इथं शेअर कॅपिटल. आता तो इनरला लिहा 10,000 आणि ट्रायल बॅलन्सला आलेले कॉल्स इन ॲरियर्स फक्त कॅपिटलमधून लेस करायचे. मग लेस कॉल्स इन ॲरियर्स, शेअर होल्डरकडून येणे असलेली रक्कम जी अजून काही मिळालेली नाही. किती आहे ती? कॉल्स इन ॲरियर्स दिले 600, वजा करा. आता आपल्याकडे कॅपिटल आहे, भांडवल आपलं 9,400. आपल्याकडे 10,000 नाही आहे. 10,000 पैकी 600 अजून यायचे आहे. मग जेव्हा जेव्हा कॉल्स इन ॲरियर्स येणार एकदाच रेकॉर्ड करा, कॅपिटलमधून लेस करा, संपलं. कॉल्स इन ॲरियर्स नंतर डिव्हिडंड डेबिटमध्ये दिला. मी तुम्हाला शिकवलेलं आहे 2 ट्रान्झॅक्शन असे आहे ज्याला नियम वापरायचा नाही, एक डिव्हिडंड डेबिटचा आणि प्रॉफिट अँड लॉस क्रेडिटचा. हे जर आले तर फक्त लायबिलिटीला रेकॉर्ड करायचे. डेबिटला दिलेला डिव्हिडंड परत नोट डाऊन करा, डेबिटचा डिव्हिडंड म्हणतोय मी, क्रेडिटचा नाही. डेबिटला दिलेला डिव्हिडंड डायरेक्ट 8 नंबर लायबिलिटीला आणि डेबिटला क्रेडिटला आलेले प्रॉफिट डायरेक्ट 11 नंबर लायबिलिटीला. मग जेव्हा जेव्हा डिव्हिडंड डेबिटमध्ये येणार तो डायरेक्ट लायबिलिटी नंबर 8ला रेकॉर्ड करा. मग लायबिलिटी नंबर 8 आपण रेकॉर्ड करून ठेवलेली असते, अशी तयार करून ठेवलेली असते. कशी? या पद्धतीने. मग लायबिलिटी नंबर 8मध्ये सुरुवातीला आपण प्रपोज डिव्हिडंड लिहितो आणि लेस डिव्हिडंड पेड. तर प्रपोज डिव्हिडंड म्हणजे ॲडजस्टमेंटनुसार काढणार ते तुम्ही, आणि डिव्हिडंड पेड म्हणजे ट्रायल बॅलन्सचे डिव्हिडंड. मग ट्रायल बॅलन्सला जेव्हा जेव्हा डेबिटमध्ये डिव्हिडंड देणार ते तुम्ही इथं डिव्हिडंड पेड म्हणून रेकॉर्ड करा. मग डिव्हिडंड पेड म्हणून रेकॉर्ड करूया 470. डिव्हिडंड पेडच्या समोर लिहा 470 आणि हे वजा करायचे आहे. ट्रायल बॅलन्सला डेबिटला दिलेले डिव्हिडंड डायरेक्ट लायबिलिटी नंबर 8ला डिव्हिडंड पेडच्या समोर रेकॉर्ड करायचे. तो डिव्हिडंड पेड करायचा आहे. ऑडिट फी खर्च आहे. खर्च आपण फक्त प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहितो. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला सेपरेट खर्च आहे 11 नंबर ऑडिट फी. ऑडिट फीच्या समोर डायरेक्ट त्याची अमाऊंट लिहा 400. ऑडिट फीच्या समोर त्याची अमाऊंट लिहा 400. त्याच्यानंतर परत क्रेडिट बॅलन्स आले, सोडून द्या, आपल्याला डेबिट सोडवायचे. मग पुढचा डेबिट काय आहे? पुढचा डेबिट आहे इक्विपमेंट 1800. इक्विपमेंट डेबिटमध्ये आला. डेबिटचा नियम काय?
एक्सपेन्सेस किंवा असेट. मग इक्विपमेंट एक्सपेन्सेस आहे का असेट आहे, तर इक्विपमेंट आपली असेट आहे. जेव्हा जेव्हा इक्विपमेंट येणार ती असेटला रेकॉर्ड करा. सर मी कोणत्या असेटमध्ये रेकॉर्ड करू, तर टोटल 11 असेट आहे, त्याच्यापैकी इक्विपमेंट फिक्स असेटमध्ये रेकॉर्ड करायची. इक्विपमेंट आपली फिक्स असेट आहे. मग 7 नंबर असेटमध्ये या आणि तिथे लिहा इक्विपमेंट्स. मग इक्विपमेंट दिलेले आहे 1800 डायरेक्ट आउटर कॉलम, त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट नाही. इक्विपमेंट नंतर क्रेडिट आहे सोडून द्या. परत डेबिट कुठून आहे, परचेस. आता परचेस डेबिटला रेकॉर्ड करायचे खर्च आहे, परंतु प्रॉफिट अँड लॉसचे नाही. तर परचेस नावाचा खर्च आपण रेकॉर्ड करणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहा टू परचेसेस. आता परचेस डेबिटला असतात, त्याचे रिटर्न काही वेळ देतात, आपण शिकलेलो आहे फायनल अकाउंटमध्ये. परचेसमधून परचेसचे रिटर्न वजा करावे लागतात, सेल्समधून सेल्सचे रिटर्न वजा करावे लागतात. सिंपल लॉजिक तुम्हाला सांगतो, परचेस डेबिटमध्ये असतात तर त्याचे रिटर्न क्रेडिटमध्ये असतील, त्याचे रिटर्न क्रेडिटमध्ये असतील. मग इथं आपण जर बघितलं क्रेडिट काय काय आहे, शेअर कॅपिटल, रिझर्व्ह फंड, कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड. त्याच्यानंतर पुढचे कोणते, फंडच आहे, क्रेडिटर आहे. त्याच्यानंतर पुढचे कोणते, इंटरेस्ट आहे, प्रॉफिट आहे, आणि लास्ट आहे ॲडमिशन फी, आणि एक आहे सेल्स. दिलेले नाही म्हणजे कोणतेच रिटर्न आलेले नाही. जर रिटर्न असतील, परचेस डेबिटमध्ये असतात, त्याचे रिटर्न क्रेडिटमध्ये असतील. रिटर्न जर आले तर रिटर्न वजा करायचे, रिटर्न नाही दिले तर डायरेक्ट आउटरला लिहा. मग परचेसचे रिटर्न नाही आहे, डायरेक्ट आउटरला लिहा. परचेस आहे 1,58,500, 1,58,500. परचेस नंतर कॅरेज आणि कार्टेज. कॅरेज हा खर्च आहे, खर्च आपण प्रॉफिट अँड लॉसला लिहितो, परंतु कॅरेज नावाचा खर्च हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, नेहमी ट्रेडिंग अकाउंटला लिहितात. कॅरेज प्रॉफिट अँड लॉसला लिहायचा नाही. मग कॅरेज अँड कार्टेज जर आला तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहा टू कॅरेज अँड कार्टेज. कॅरेज अँड कार्टेज ते आपल्याला दिलेले आहे 4000, डायरेक्ट आउटर कॉलम 4000. दोन प्रकारचे कॅरेज असतात, कॅरेज इनवर्ड, कॅरेज आउटवर्ड. कॅरेज इनवर्ड सांगितलं तरी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहायचं, कॅरेज आउटवर्ड सांगितलं तरच प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं. तर लक्षात घ्या, परचेस, कॅरेज, वेजेस हे जे खर्च आहे ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करू नका, ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा. कॅरेज नंतर इन्व्हेस्टमेंट एक्सपेन्सेस आहे का असेट आहे, तर इन्व्हेस्टमेंट असेट आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपली गुंतवणूक. मग इन्व्हेस्टमेंट असेटला रेकॉर्ड करा. 2 नंबर असेटचं नाव आहे इन्व्हेस्टमेंट. सगळ्या गुंतवणूक आपण इथंच लिहितो. मग लिहा इन्व्हेस्टमेंट. डायरेक्ट आउटर कॉलम इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे 10,000. त्याच्यानंतर क्रेडिट बॅलन्स सोडून द्या. शेवटचा कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. कॅश आपली असेट आहे, असेटलाच लिहा, आणि सर्व कॅश आणि सर्व बँकेचे बॅलन्स आपण 1 नंबर असेटमध्ये लिहितो. मग लिहा कॅश इन हँड अँड ॲट बँक. कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक दोन्ही सोबत दिले मर्ज करून 16,840. डायरेक्ट आउटर कॉलम 16,840. संपलं. डेबिट बॅलन्सेस सगळे झाले. आता डेबिट झाल्यानंतर क्रेडिट सोडवा. मग क्रेडिटचा नियम काय, क्रेडिटमध्ये दिलेलं ट्रान्झॅक्शन इन्कम असेल किंवा लायबिलिटी असेल. इन्कम जर असेल तर क्रेडिटला रेकॉर्ड करा. आत्तापर्यंत डेबिटला रेकॉर्ड करत होतं, आता इन्कम जर असेल तर क्रेडिटला रेकॉर्ड करा. कुठे, ट्रेडिंगच्या क्रेडिटला किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. लायबिलिटी असेल तर लायबिलिटीला रेकॉर्ड करा. मग पहिला क्रेडिट दिला शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल इन्कम आहे का लायबिलिटी आहे, लायबिलिटी आहे, ती आपण रेकॉर्ड केलेली आहे. त्याच्यानंतर रिझर्व्ह फंड. सर्व फंड आणि सर्व रिझर्व्ह क्रेडिटमध्ये आलेले काय असतात, लायबिलिटी, आणि ते रेकॉर्ड करतो आपण 2 नंबर लायबिलिटीला. 2 नंबर लायबिलिटीची सुरुवात रिझर्व्ह फंडने आपण करतो. मग इथे लिहा रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंड इनरला लिहा, कारण त्याच्यावर आपण ॲडजस्टमेंट सोडवत असतो. 1,500. रिझर्व्ह फंड खाली एक लाईन सोडा. त्याच्यानंतर परत फंड आला कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. सर्व फंड आपण 2 नंबर लायबिलिटीला एक लाईन सोडून लिहा कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट शॉर्टमध्ये फंड. इनरला लिहा कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड आहे 500, आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट काय आहे बघा. शेवटची ॲडजस्टमेंट आपण परत वरती घेऊ. अँड
ट्रान्सफर ₹310 टू कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड. कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंटला 310 रुपये ट्रान्सफर करा. ॲडिशन टू फंड किंवा ट्रान्सफर टू फंड आपण म्हणतो. भरपूर प्रॅक्टिस आपण केली. एखाद्या फंडमध्ये जर अमाऊंट तुम्ही ट्रान्सफर करत असाल, ॲडिशन करत असाल, तर त्याचे दोन इफेक्ट फक्त लायबिलिटीला करायचे. त्या फंडमध्ये जा, 2 नंबरमध्ये ॲड करा आणि 11 नंबर लायबिलिटीमध्ये लेस करा. मग कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंडमध्ये ॲड करायचे किंवा ॲडिशन करायचे किंवा ट्रान्सफर करायचे, तर पहिला इफेक्ट नेहमी ॲड करा. म्हणजे जेव्हा जेव्हा एखाद्या फंडवर ट्रान्सफरची किंवा ॲडिशनची ॲडजस्टमेंट येणार, 2 नंबर लायबिलिटीला जायचं, त्या फंडमध्ये ॲड करायचं. मग ॲडिशन म्हणायचं किंवा ट्रान्सफर म्हणा. ॲडिशन किती ट्रान्सफर करायची आहे? 310. मग टोटल लिहा आउटरला 810. आता दुसरा इफेक्ट, दोन्ही इफेक्ट लायबिलिटीलाच करायचे. पहिल्यांदा 2 नंबर लायबिलिटीमध्ये ॲड, दुसऱ्यांदा 11 नंबर लायबिलिटीमध्ये लेस. मग चला 11 नंबर लायबिलिटीला, ही आहे आपली 11 नंबर लायबिलिटी. मग काय करायचं विद्यार्थी मित्रांनो 11 नंबर लायबिलिटीला? आता लेस करण्यापूर्वी 11 नंबरच्या लायबिलिटीची सुरुवात कशाने होते? तर 11 नंबरच्या लायबिलिटीची सुरुवात भरपूर वेळेस मी तुम्हाला शिकवली. 11 नंबरच्या लायबिलिटीच्या सुरुवातीला आपल्याला प्रॉफिट लिहावा लागतो आणि प्रॉफिट कोणता? ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला. मग ट्रायल बॅलन्समध्ये इथं क्रेडिटला बघा प्रॉफिट दिलेला आहे 2023-24चा 5000. मग जेव्हा जेव्हा ट्रायल बॅलन्सचा प्रॉफिट दिला जाणार तो सुरुवातीला लिहा. मग प्रॉफिट फॉर 2023-24 लिहा प्रॉफिट 2023-24. मग 2023-24चा प्रॉफिट इनरला लिहा, तो आहे 5000. म्हणजे नेहमी सुरुवातीला ट्रायल बॅलन्सचा प्रॉफिट लिहित चला 5000. एकच प्रॉफिट दिला, एकच प्रॉफिट लिहा. काही वेळेस 2 देतात, 2 दिले तर एक ओपनिंग असतो, एक क्लोजिंग असतो, दोन्ही पण लिहा. आता 1 दिला, एकच लिहा. आता 2 नंबरमध्ये जे ॲड केले होते 310 ते इकडे लेस करा. मग लेस कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड 310 वजा करू नका, नंतर फायनल अमाऊंट करूया आपण. तर एखाद्या फंडमध्ये ट्रान्सफर करायला सांगितलं तर 2 इफेक्ट फक्त लायबिलिटीला करा. लायबिलिटी नंबर 2 मध्ये त्या फंडमध्ये ॲड करा आणि दुसऱ्यांदा 11 नंबर लायबिलिटीमध्ये लेस करा. संपलं, कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड झालं. त्याच्यानंतर आपण कुठपर्यंत आलो आहे? कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड आलं, डेबिट बॅलन्स झाले. क्रेडिट बघा पुढचे, प्राइस फ्लक्च्युएशन फंड्स, परत फंड आला. सर्वे फंड आणि सर्व रिझर्व आपण 2 नंबर लायबिलिटीमध्ये लिहितो. मग 2 नंबर लायबिलिटीमध्ये लिहा प्राइस फ्लक्च्युएशन फंड. दिलेले फंड आणि दिलेले रिझर्व क्रेडिटमध्ये दिलेले आपण डायरेक्ट लायबिलिटी नंबर 2ला रेकॉर्ड करायचे 800. त्याच्यानंतर काय दिलं? सन्ड्री क्रेडिटर क्रेडिटमध्ये दिलं इन्कम किंवा लायबिलिटी. मग क्रेडिटर इन्कम आहे का लायबिलिटी आहे? आपल्याला माहिती आहे क्रेडिटर लायबिलिटी आहे. मग टोटल 12 लायबिलिटी कुठे रेकॉर्ड करू? तर क्रेडिटर्स आहे करंट लायबिलिटी. कोणती लायबिलिटी आहे? करंट लायबिलिटी. 7 नंबरमध्ये लिहायचं सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स डायरेक्ट आउटर कॉलम. मग सन्ड्री क्रेडिटर्स किती दिलेले आहे? 2000. सन्ड्री क्रेडिटर्स लिहा 2000. जेव्हा जेव्हा क्रेडिटर्स येणार करंट लायबिलिटीमध्ये रेकॉर्ड करा. क्रेडिटर्स नंतर पुढचे डेबिट बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स बघा इथून सुरू होतात 500. कोणता दिला आहे? कमिशन पेएबल दिला आहे. बघा इथं बरेच विद्यार्थी चुकतात. कमिशन डेबिटमध्ये दिला तर खर्च, कमिशन क्रेडिटमध्ये दिला तर इन्कम. म्हणजे क्रेडिटमध्ये दिला तर कमिशन काय होणार? इन्कम होणार. परंतु कमिशनच्या पुढे जर पेएबल शब्द आला किंवा आउटस्टँडिंग शब्द आला, पेएबल म्हणजेच आउटस्टँडिंग, तर कमिशन तुमचा इन्कम नाही, कमिशन काय होणार? लायबिलिटी. फक्त कमिशन असतं क्रेडिटमध्ये फक्त कमिशन असतं तर आपण इन्कमला रेकॉर्ड केलं असतं प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. परंतु कमिशनच्या पुढे जेव्हा जेव्हा पेएबल किंवा आउटस्टँडिंग शब्द येणार तो इन्कम ऐवजी लायबिलिटीला रेकॉर्ड करा. तो द्यायचा आहे, तो लायबिलिटी आहे. मग कमिशन पेएबल सांगितलं म्हणून लायबिलिटीला रेकॉर्ड करणार. मग लायबिलिटीला कुठे रेकॉर्ड करू? तर आउटस्टँडिंगचे सर्व आपण 7 नंबर लायबिलिटीमध्ये रेकॉर्ड करतो. आउटस्टँडिंग नावाची लायबिलिटी आपण डायरेक्ट 7 नंबर. मग इथं 7 नंबर लायबिलिटीमध्ये लिहा कमिशन पेएबल. कमिशन पेएबल. पेएबल शब्द आल्यामुळे आपण लायबिलिटीला लिहित आहोत 500 आउटर कॉलम. संपलं. नुसतं कमिशन असतं तर डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहिलं असतं. पुढचे क्रेडिट बॅलन्स इथून सुरू होत आहे ते बघा कोणते? पहिला आहे इंटरेस्ट. ट्रायल बॅलन्समध्ये जो इंटरेस्ट दिला जातो तो फक्त
डेबिटमध्ये पण देऊ शकतात, क्रेडिटमध्ये पण. तो फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहायचा, फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेबिटचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, क्रेडिटला आला तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. मग आता क्रेडिटला आला, चला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला 5 इन्कम आहे, त्याच्यापैकी पहिलाच इन्कम आहे इंटरेस्ट. पहिलाच इन्कम कोणता आहे आपला, तुम्ही इथं बघू शकतात. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला पहिलाच इन्कम आपला इंटरेस्ट आहे. मग या इंटरेस्टमध्ये तो इंटरेस्ट लिहा क्रेडिटचा, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट लिहा, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. आता एक लक्ष द्या, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आपण लिहिल्यानंतर त्याची अमाऊंट इनरला लिहा, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. मग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट किती, तर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट इथं दिलेला आहे 1100. मग इनरला लिहा 1100. आता हा डेबिटचा इंटरेस्ट खर्च असतो, क्रेडिटचा इंटरेस्ट म्हणजे इन्कम असतो. मग किती इन्कम सांगितलं बघा, ॲक्रियूड सांगितलं. इंटरेस्टमध्ये ॲक्रियूड सांगितलं तर क्रेडिटला सोडवा 200 रुपये. 200 रुपये मिळणार आहे. मग तुम्हाला इंटरेस्टचा इफेक्ट माहिती आहे. इंटरेस्टचा पहिला इफेक्ट डेबिटला सोडवा, क्रेडिटला सोडवा. इंटरेस्ट नेहमी ॲड करतात. मग ॲड इंटरेस्ट ॲक्रियूड 200. मग 200 ॲड करा, आउटरला येणार 1300. आता दुसरा इफेक्ट, हा इंटरेस्ट मिळणार आहे म्हणजे क्रेडिटचा इंटरेस्ट ॲड करा आणि दुसऱ्यांदा नेहमी असेट नंबर 9ला रेकॉर्ड करा. मग मिळणार आहे म्हणून असेटला रेकॉर्ड करा, असेट नंबर 9 इंटरेस्ट ॲक्रियूड, आउटर कॉलम 200. संपली ॲडजस्टमेंट. म्हणजे इंटरेस्टची ॲडजस्टमेंट काय करायची, क्रेडिटच्या इंटरेस्टवर होती, ॲड करा आणि दुसऱ्यांदा तो मिळणार आहे म्हणून असेट नंबर 9ला लिहा. डेबिटचा असेल तर डेबिटमध्ये ॲड करा आणि दुसऱ्यांदा लायबिलिटी नंबर 9ला लिहा. इंटरेस्ट तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. इंटरेस्ट नंतर विद्यार्थी मित्रांनो प्रॉफिट आहे, प्रॉफिट आपण रेकॉर्ड केला. त्याच्यानंतर 50 रुपये काय दिलं, ॲडमिशन फी क्रेडिटमध्ये आलं. क्रेडिटमध्ये आलं म्हणजे नियम काय, इन्कम किंवा लायबिलिटी. मग फी लायबिलिटी नाही आहे, फी काय आहे, इन्कम आहे. इन्कम आपण क्रेडिटला रेकॉर्ड करणार, ट्रेडिंगच्या किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या. तर ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करायचं नाही. फी जर आल्या तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला 5 इन्कम आहे, त्याच्यामध्ये ॲडमिशन फी कुठेच नाही. मग जिथं एखादा इन्कम नसेल तो अदरमध्ये लिहा. मग लिहा ॲडमिशन फी, डायरेक्ट आउटर कॉलम किती, 50 रुपये. ॲडमिशन फी 50 रुपये. त्याच्यानंतर एकच क्रेडिट बॅलन्स राहिला, किती, कोणता आहे, सेल्स. सेल्स क्रेडिटमध्ये आला, क्रेडिटमध्ये आला म्हणजे इन्कम किंवा लायबिलिटी. मग सेल इन्कम आहे, मग इन्कम म्हणजे कुठे लिहायचं, ट्रेडिंगच्या किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. आता प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहू नका, सेल्स लिहायचा. जर तुमच्याकडे ट्रेडिंग अकाउंट असेल तर सेल्स नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं, कारण परचेस आणि सेल्स फक्त ट्रेडिंग अकाउंटला लिहितात. मग इथं लिहा बाय सेल्स. सेल्समधून रिटर्न वजा करतात, पण रिटर्न दिलेले नाही, मग डायरेक्ट आउटरला लिहा 2,05,000. 2,05,000 सेल्स क्रेडिटमध्ये असतात तर त्याचे रिटर्न डेबिटमध्ये असतील. सगळा ट्रायल बॅलन्स आपला सोडून झाला. आता फक्त ॲडजस्टमेंट चेक करा, कोणत्या ॲडजस्टमेंट सोडवायचे बाकी. पहिलीच ॲडजस्टमेंट बाकी आहे, क्लोजिंग स्टॉक ऑफ गुड्स ॲज ऑन 31 मार्च 2025. 31 मार्चला जर स्टॉक दिला तर तो क्लोजिंग स्टॉक असणार आणि त्याच्या 2 अमाऊंट दिलेल्या आहे. कॉस्ट प्राईस 12,500 आणि मार्केट प्राईस 14,000. जर स्टॉकच्या क्लोजिंग स्टॉकच्या 2 अमाऊंट दिल्या तर त्याचा नियम आहे, इफ कॉस्ट प्राईस अँड मार्केट प्राईस आर गिवन इन क्लोजिंग स्टॉक देन लोअर प्राईस शुड बी टेकन ॲज अ क्लोजिंग स्टॉक. जी कमी असेल ती क्लोजिंग स्टॉक म्हणून कन्सिडर करा. मग 12,500 आणि 14,000 याच्यामध्ये कमी कोणती, 12,500. मग क्लोजिंग स्टॉक घ्या 12,500. आता क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट काय करायचे, तर क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट, जेव्हा जेव्हा ट्रेडिंग अकाउंट आपल्याकडे असेल तर ट्रेडिंग अकाउंटला पहिला इफेक्ट करा. लक्षात ठेवा, ट्रेडिंग अकाउंट जर आपल्याकडे असेल तर ट्रेडिंग अकाउंटला इफेक्ट करा. क्लोजिंग स्टॉक नेहमी लिहितात क्रेडिटला. मग क्रेडिटला लिहा बाय क्लोजिंग स्टॉक, बाय क्लोजिंग स्टॉक. जी कमी आहे ती आपण घेणार. कमी अमाऊंट कोणती आहे, 12,500. दुसरा इफेक्ट, क्लोजिंग स्टॉक आपण नेहमी असेटला रेकॉर्ड करतो. मग चला असेटला, असेट नंबर किती, तर 6 नंबर असेट करंट असेटमध्ये लिहायचं. क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक 12,500.
म्हणजे जसं 11वी 12वीला आपण इफेक्ट करत होतो तसंच क्लोजिंग स्टॉक आला तर पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसऱ्यांदा बॅलन्स शीटच्या असेटला 6 नंबर असेटमध्ये, ट्रेडिंग अकाउंट असेल तर क्रेडिटला ट्रेडिंग अकाउंटच्या. त्याच्यानंतर आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट आपली झालेली आहे. त्याच्यानंतर सॅलरी प्रीपेड ती पण झाली, इंटरेस्टची पण झाली, डेप्रिसिएशन पण झाली, शेवटची ॲडजस्टमेंट बाकी आहे. मग सोसायटी डिक्लेअर 10% डिव्हिडंड. सोसायटीने किती डिव्हिडंड डिक्लेअर केला? 10%. डिव्हिडंड नेहमी आपण कशावर कॅल्क्युलेट करत असतो? कॅपिटलवर. मग इट पेड अप कॅपिटल 31 मार्चच्या पेड अप कॅपिटलवर कॅल्क्युलेट करा. कॅपिटलची अमाऊंट ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली नाही. मग कॅपिटलची अमाऊंट जर ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली नसेल तर आपण कॅपिटल वापरणार ट्रायल बॅलन्सचा. मग ट्रायल बॅलन्सचा कॅपिटल किती आहे? 10,000. परंतु ट्रायल बॅलन्सचा कॅपिटल 10,000 आहे, परंतु त्या कॅपिटलमधून आपण कॉल्स इन ॲरियर्स दिलेले होते, जे पैसे येणे बाकी होते किती? 600, ते वजा केले. तर आता आपला कॅपिटल 10,000 नाही, आता आपला कॉल्स इन ॲरियर्स वजा केल्यानंतर कॅपिटल किती येतोय? 9,400. किती येतोय? 9,400. मग जेव्हा जेव्हा तुम्ही कॉल्स इन ॲरियर्स वजा करणार, वजा केल्यानंतर जो अमाऊंट शिल्लक राहणार तो तुमचा कॅपिटल. मग आपला कॅपिटल 10,000 ऐवजी किती घेणार आता? 9,400. आणि 9,400वर तुम्ही डिव्हिडंड कॅल्क्युलेट करा 10%. मग 9,400 मधून एक 0 कट करा, 940. डिव्हिडंड किती आला? 940. जो डिव्हिडंड आला त्याला म्हणतात प्रपोज डिव्हिडंड. त्याचे 2 इफेक्ट फक्त लायबिलिटीलाच करायचे. मग प्रपोज डिव्हिडंडचे 2 इफेक्ट लायबिलिटीला कुठे करायचे? पहिला इफेक्ट करायचा लायबिलिटी नंबर 8ला आणि दुसरा इफेक्ट करायचा लायबिलिटी नंबर 11. 11 नंबरचा इफेक्ट आपण लेस करतो. मग 8 नंबर लायबिलिटीला इफेक्ट काय करू? तर 8 नंबर लायबिलिटीला आपण सुरुवातीला प्रपोज डिव्हिडंड लिहिलेलं असतं, त्याच्यासमोर त्याची अमाऊंट लिहा 10%. मग किती आला तो 10%? 9,400 कॅपिटल होता, 940. मग 940 मधून 470 वजा करा, शिल्लक तेवढेच राहणार. 47 दुनी 94, 470. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही डिव्हिडंड कॅपिटलवर काढणार त्याला प्रपोज डिव्हिडंड म्हणणार. पहिल्यांदा तो 8 नंबर लायबिलिटी प्रपोज डिव्हिडंडच्या समोर लिहा, त्याच्यातून ट्रायल बॅलन्सचा डिव्हिडंड वजा केलेला असतो आपण, तो वजा करून आउटरला लिहा. आता दुसरा इफेक्ट 8 नंबर लायबिलिटीला लिहिल्यानंतर दुसऱ्यांदा 11 नंबर लायबिलिटीला लिहा. आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा जेव्हा आपण दुसरा इफेक्ट 11 नंबर लायबिलिटीला करणार तो आपण लेस करणार. मग चला 11 नंबर लायबिलिटीला, 11 नंबर लायबिलिटीला आपल्याला इफेक्ट काय करायचा आहे? लेस. मग 11 नंबर लायबिलिटीला या, लेस 10% प्रपोज डिव्हिडंड. $940 संपलं. मग प्रपोज डिव्हिडंडचे 2 इफेक्ट काय? 8 नंबर लायबिलिटीमध्ये रेकॉर्ड करा प्रपोज डिव्हिडंड आणि 11 नंबर लायबिलिटीमध्ये लेस करा, संपलं. त्याच्यानंतर पुढे बघा ॲडजस्टमेंट काय विचारली. दी सोसायटीचं झालं ते डिक्लेअर. दी सोसायटी ऑल्सो ट्रान्सफर 25% ऑफ देअर प्रॉफिट टू रिझर्व्ह फंड. मग रिझर्व्ह फंडला आपण 25% प्रॉफिट ट्रान्सफर करतो सगळ्यात शेवटी, लास्टला करूया. त्याच्यानंतर काय सांगितलं? अँड ट्रान्सफर ₹310 टू कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड. ते आपण फंडला ट्रान्सफर केले, संपलं. फक्त एकच ॲडजस्टमेंट राहिली, 25% रिझर्व्ह फंडला ट्रान्सफर करा. मग 25% आपण कशाचे ट्रान्सफर करतो? प्रॉफिटच्या. कोणत्या प्रॉफिटच्या? ट्रायल बॅलन्सचा. मग ट्रायल बॅलन्सला प्रॉफिट किती? तर ट्रायल बॅलन्सला प्रॉफिट आहे 5,000. मग 5,000चे 25% काढा, किती येणार? 25, एक 0 कट करा, 500, 10%, 500 500 1000 आणि ते 250, 1250. म्हणजे 25% काढा ट्रायल बॅलन्सच्या प्रॉफिटवर, म्हणजे 5,000वर ते आले किती? 1250. आता हे 2 वेळेस रेकॉर्ड करायचे. कुठे? रिझर्व्ह फंडमध्ये ट्रान्सफर करायचे, म्हणजे रिझर्व्ह फंडमध्ये ॲड करा. रिझर्व्ह फंड कुठे असतं? 2 नंबर लायबिलिटीला. मग 2 नंबर लायबिलिटीला जा, रिझर्व्ह फंडमध्ये ॲड करा. मग रिझर्व्ह फंडच्या खाली आपण एक लाईन सोडलेली आहे, इथं आपण लिहूया 25% ॲड करायचे. सेम आपण असंच सोडवतो प्रॉब्लेम, फक्त ट्रेडिंग अकाउंट एक्स्ट्रा बनवतो बस, बाकी काहीच नाही. ॲड 25% ट्रान्सफर. आणि किती आले ते 25%? 1250. मग ॲड करून आउटरला लिहा, 15 आणि 12 27, 2750. रिझर्व्ह फंडमध्ये पहिल्यांदा 25% ॲड करा आणि दुसरा इफेक्ट पण लायबिलिटीलाच करायचा, 11 नंबरमध्ये लेस. मग 11 नंबर लायबिलिटीमध्ये या आणि लेस करा. 11 नंबर लायबिलिटीमध्ये या आणि लेस करा. मग 11 नंबर लायबिलिटी समोर लिहा, लेस
25% रिझर्व्ह फंड 1250. संपलं ॲडजस्टमेंट. आता बॅलन्स काढा. मग ह्या आपण 25% तुम्हाला मी दाखवले होते कसे आले, प्रॉफिटवर काढायचे, ते इरेज करूया. आता 11 नंबर लायबिलिटी क्लोज नका करू, बॅलन्स काढा. मग 5000मधून एवढे अमाऊंट वजा करायची आपल्याला. 310, 940, 1250. मग किती येतात बघा. 9 आणि 3 12, 12 आणि 12 24, 24 2450, 90 आणि 100, 2500. म्हणजे 5000मधून टोटल 2500 वजा करा. बॅलन्स किती शिल्लक राहिला? 2500. तुम्ही कॅल्क्युलेटरवर करा, कॅल्क्युलेटर अलाउड आहे. 5000मधून एवढे अमाऊंट वजा केल्या, शिल्लक राहिले 2500. प्रॉब्लेम संपला. रिझर्व्ह फंडला ट्रान्सफर केल्यानंतर प्रॉब्लेम संपला. आपण काय करत होतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करत होतो. परंतु आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करू नका. आपल्याकडे ट्रेडिंग अकाउंट आहे. मग ट्रेडिंग अकाउंट जर आपल्याकडे बनवलेला असेल तर अगोदर ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचा. मग चला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूया. ट्रेडिंग अकाउंटची डेबिट आणि क्रेडिट साईड चेक करा. तर बघितलं तर क्रेडिट जास्त आहे, कारण डायरेक्ट 2 लाख आहे. मग 2 5 आणि 12 2 17,500. क्रेडिटची टोटल किती आली? 2,17,500. 30 टोटल डेबिटला लिहा, 2,17,500. आणि याच्यातून एवढ्या संख्या वजा करा. 11 250, 1 58,500 आणि 4000. एवढ्या संख्या वजा केल्यानंतर तुम्हाला डिफरन्स मिळणार आणि तो डिफरन्स येणार 43,750. डिफरन्स किती आला? 43,750. एवढा आपला डिफरन्स आलेला आहे. आता या डिफरन्सला काय नाव द्यायचं? डेबिटला डिफरन्स आला तर ग्रॉस प्रॉफिट, क्रेडिटला आला तर ग्रॉस लॉस. मग याला नाव द्या 2 ग्रॉस प्रॉफिट. आता हा ट्रान्सफर होणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. मग कुठे? डेबिटला आलेला आहे तर ट्रान्सफर होणार क्रेडिटला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करताना नेहमी प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा. आता प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला वरती आपल्याकडे जागा नाही आहे. तुम्ही काय करायचं? शक्यतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवताना एक लाईन सोडायची जेव्हा कन्झ्युमरचा प्रॉब्लेम सोडवत आहे. आता आपण एक लाईन सोडली नाही, मग इथं खाली लिहिलं तरी चालतं, बाय ग्रॉस प्रॉफिट. मग खाली लिहा, खाली लिहिलं तरी चालतं. किती होता तो ग्रॉस प्रॉफिट? तर ग्रॉस प्रॉफिट होता 43,750. तो इथं क्रेडिटला लिहा 43,750 आणि टोटल करा आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची. मग चला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करू. डेबिट आणि क्रेडिट जर चेक केली तर क्रेडिट जास्त आहे. मग क्रेडिटची टोटल करा 43,750 आणि 50, 43,800, 1,300, 44,800 आणि 45,100. किती येतं? 45,100 टोटल येते. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण क्लोज करूया. 45,100 एवढी टोटल आपली येत आहे. हा आहे आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची कोणती साईड जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो? क्रेडिट. किती आली होती? 45,100. मग क्रेडिट जास्त आहे, क्रेडिटला लिहा 45,100. सेम टोटल डेबिटला लिहा 45,100 आणि डेबिटला डिफरन्स काढा. मग 45,100मधून एवढे अमाऊंट वजा करा. एवढ्या अमाऊंट वजा केल्यानंतर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसचा डिफरन्स मिळणार आहे आणि तो डिफरन्स मिळणार तुम्हाला इकडे या ठिकाणी 29,785. 29,785. परत डिफरन्स डेबिटला आला. डेबिटला आता काय नाव द्यायचं? 2 नेट प्रॉफिट. 2 नेट प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट झाला ट्रान्सफर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉसला परत नेट प्रॉफिट आला. नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस काही येऊ द्या, तो फक्त 11 नंबर लायबिलिटीला ट्रान्सफर करा. मग 11 नंबर लायबिलिटीमध्ये नेट प्रॉफिट आलं तर ॲड, नेट लॉस आलं तर लेस. मग नेट प्रॉफिट आला, लिहा ॲड नेट प्रॉफिट. किती आला नेट प्रॉफिट? तर तो आला 29,785. मग लिहा 29,785. आता एकदा प्रॉफिट नेट प्रॉफिट ट्रान्सफर झालं की 11 नंबर लायबिलिटी क्लोज करा. मग 29 आणि 2 31, 31 आणि हे 32, 32,285. तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड आहे, लगा कॅल्क्युलेटरवर चेक करा. 32,285. एकदा 11 नंबर लायबिलिटीची टोटल आउटरला लिहिली की बॅलन्स शीट टॅली करून टाकायचं. आपल्या 11 नंबर लायबिलिटीची टोटल किती आली? 32,285.
आता बॅलन्स शीट टॅली करा आणि बॅलन्स शीट जर तुम्ही बघितलं तर दोन्ही साईडची टोटल येणार 49,315. बॅलन्स शीट आपला कितीला टॅली होतो आहे, तर बॅलन्स शीट आपला टॅली होतो आहे 49,315. ॲसेटला पण लिहा 49,315. तर खूप सोपं आहे, फक्त ट्रेडिंग अकाउंट एक्स्ट्रा बनवावं लागतो, बाकी सगळं तसंच सोडवतात. मग ट्रेडिंग अकाउंट एक्स्ट्रा बनवला तर ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा. ट्रेडिंग अकाउंटचा फरक प्रॉफिट अँड लॉसला आणि प्रॉफिट अँड लॉसचा फरक 11 नंबर लायबिलिटीला, एवढाच करायचं आहे. आणि ट्रेडिंग अकाउंटला तेवढे 4-5 खर्च लक्षात ठेवा, 4-2 एखादा इन्कम लक्षात घ्या. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला काय काय येतं, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक, परचेस, त्याच्यानंतर वेजेस, कॅरेज हेच येणार. आणि क्रेडिटला सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक एवढीच ट्रान्झॅक्शन येतात, बाकी काही नाही. तर या पद्धतीने आपण प्रॉब्लेम सोडवला. पुढच्या लेक्चरला परत नवीन प्रॉब्लेमची आपण प्रॅक्टिस करूया. थँक्यू.